श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा प्राप्त आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. यंदा कार्तिक विनायक चतुर्थी मंगळवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी आहे. शास्त्रानुसार विनायक चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो, तसेच सर्व प्रलंबित कामे गतिमान होतात. तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत करा आणि गणेशाची विधिवत पूजा करा. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. याबाबत मुद्दल पुराण आणि तसेच गणेश पुराणात संदर्भ आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतलं आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलंही उद्धार करावा, ह्या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. हे व्रत केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. तसेच मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणपती बाप्पांची आपल्यावर कृपादृष्टी होते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहेत. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने अंगारकी विनायक चतुर्थीच्या दिवशी करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे. तसेच गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजा ही करून घ्यायची. गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करू शकतात. अभिषेक करताना तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करू शकतात किंवा तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात. आता 108 वेळा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला 11 वेळा तरी जप करायचं. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्यांना लाल जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं. त्याचबरोबर त्यांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर किंवा त्यांच्या हातामध्ये ही जुडी जी आहे ती अर्पण करायची. तसेच त्यांना नैवेद्य आपल्याला दाखवायचं. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात. आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला मुलांना गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायला लावायचे. त्याचबरोबर मुलांकडनं तुम्ही जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे. आता मुलं लहान आहेत तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडनं तुम्हाला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्न हरताय नमः या मंत्राचा जपसुद्धा करून घ्यायचा आहे. तर या सर्व सेवा ज्या आहेत तुम्हाला सकाळीच करून घ्यायच्या आहेत.
त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात, पण त्याला स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते. आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती. म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची. ह्याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली पोळी तयार होती ती गाईकरता तयार करायची. कणिक घट्ट मळताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. पोळी तयार झाल्यावर त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच एक गुळाचा खडासुद्धा आपल्याला ठेवायचा. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो. तसेच तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते ती भिजत घालून सुद्धा त्या पोळीवर ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह बलवान होतो आणि जर बुधग्रह बलवान झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. तर यापैकी कोणत्याही तुम्ही एक वस्तू गाईला खायला देऊ शकतात किंवा ह्या सर्व वस्तू जरी गाईला खायला दिल्या तरीही चालणार आहे. गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे. तिला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायची, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोळी आपल्या हातातनं आपल्याला गायीला खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हेच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.